तुझ्याबद्दल पण काय म्हणलं माहिती आहे काय, तो तुझ्या आधी जो मुलगा आला तो आयुष्यात कुठं जाणार नाही म्हणले. गाईज पिक्चर झाला इथं आता. पाणी पिणार काय? लिहायचं आणि नेटचं पण देख रहे हो कर्मा हिट इन्स्टंट. सबमिशन आहे कोण म्हणणं. प्रॉपर जेंटलमॅन आहे. कोण मुलगी असेल तर याला डीएम करा. गाइज इट्स अ वाईट डे टुडे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज वाईट घातले सो इट्स वाईट डे. तसं काय नाही गाईज, आज माझा आहे इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यूज. लास्ट व्लॉगमध्ये सांगितलंच होतं. अँड आता आपण चाललो कॉलेजला. सो येस, माझ्या परफ्यूमचा वास किती मस्त याला माहिती आहे काय. सो गाडी चार्जिंग लावली ही गाड्या. आणि आज माझा टिफिनमध्ये स्पेशल आहे. मॉमने जरा स्पेशल दिल्या. सो इट्स रिअली गुड डे टुडे. लेट्स होप दॅट. अँड माझी बॅग पण फिट झालेली आहे ह्याच्यात. सो चला आपण निघूया आता काहीच कॉलेजला. गाडी जरा घाण झाला बट इट्स ओके, आता टाईम नाही आपल्याकडे. लेट्स गो. सो गाईज फायनली वी हॅव रिच. बोल काय म्हणालतास? BCS खूप सबमिशन करायचं असतं आपल्याला. सो आपण वर्गात बसाय की लेक्चरमध्ये? काशी मॅमला कॉल केलेला मी. मॅमनी सांगितलं सबमिशनचं काम भरपूर आहे, ते कम्प्लीट करा. होय, सो सबमिट करायचं आहे. अरे मग आपण क्लासमध्ये मागं बसून करा की. लिहायचं आणि नेटचं पण देख रहे हो बाई. काय करूया मग सिंग? व्हॉट टू डू? व्लॉग बंद कर सांगतो. गाईज आता मी जस्ट लेक्चरमधनं उठून लायब्ररीत आलो आहे. कारण का माहिती आहे काय, आता आम्हाला एक नवीन न्यूज कळाली आहे की कॉलेजचे जे प्लेसमेंट अँड ट्रेनिंगचे हेड असतात तिने इंटरव्ह्यू घेणार आहेत. सो आम्ही बाहेर उठून आले आणि डबल इंटरव्ह्यू होणार आज गाईज आमचं. एक म्हणजे आमचा जो सब्जेक्ट आहे BCVS म्हणून, सो त्याचं पण मॅम आज इंटरव्ह्यू घेणार आहेत. आणि आता इथं पण इंटरव्ह्यू असणार आहे. सो हाऊ यू फिलिंग राज? नॉर्मल मॅम, सो इझी. हे मोठं बोलायला आहे सोडा. कसं वाटलं भावा? इट इज Unexpected आहे, बरोबर आहे सर. आय कॅन फील यू ब्रो. तुला कसं वाटलं भावा? नथिंग काय ब्रो, असं अनएक्सपेक्टेड वाटायला पाहिजे ह्याच्यासारखं. नाही, काय काय क्वेश्चन विचारतील त्याला लगेच आन्सर देऊन या गाईज. बी कॉन्फिडंट. बाय गाईज. हिचा इंटरव्ह्यू झाला आहे, सांग जरा. पहिल्यांदा विचारलं इंट्रोड्यूस युअरसेल्फ, ते झालं, ते नॉर्मल होतं. नंतर प्रोजेक्टबद्दल विचारलं माझ्या. फर्स्ट म्हणजे सेकंड इयरला कुठला गेला, थर्ड इयरला कुठला गेला. आणि एक विचारलं की म्हणजे ग्रीन बिल्डिंग थर्ड इयरला कुठे प्रोजेक्ट केलाय? केला. हा, पहिल्या सेमला केला. पहिल्या सेमला केलाय, बरोबर आहे. मग त्यात त्यांनी विचारलं की बिल्डिंगचे हे सांग, टाइप्स. हां, बिल्डिंगचे टाइप्स पण आहेत की. टाईप्स सांगितले. हां, मग सांगितलीस तू? सांगितलीस? सांगितलं. एकच क्वेश्चन सांगितलं दिला आणि विचारलं की कॉन्क्रीटचा रोड बनवायचा आहे तर बेसिक काय आहे, म्हणजे काय करायला लागतं? कॉन्क्रीटचा रोड बनवायचा आहे. ओके. प्लॅनिंग कुठं बा? अरे नाही, स्टेप्स सांग. आणि कुठं? हा, ते झालं. आन्सर सांगू नको, तो क्वेश्चन सांग फक्त. झालं, ते दोनच विचारले. 3च क्वेश्चन भाई. ते असं लिहितात, म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड विचारलं, घरचे काय करतात. अरे म्हणजे सेम क्वेश्चन आहेत. लास्ट टाइमला हेच विचारलेलं आहे. ते लिहून घेतलं. चला मी जातो गाईज. लेट्स गो. कम्युनिकेशन गाईज आता जस्ट इंटरव्ह्यू झाला माझा. चांगला गेलाय. चांगला केला असं नाही की नाही, पण ओरडले काय माहिती. तुझ्याबद्दल पण काय म्हणलं माहिती आहे काय, तो तुझ्या आधी जो मुलगा आला तो आयुष्यात कुठं जाणार नाही म्हणले. मोठं बोलाले. ठीक आहे. गाईज आता सिंगनी न्यूज सांगून मला बहुत खुशी व्हायला लागल्या. माझ्यावर एवढी जलस लोक पण आहेत. चला आता चाललोय आम्ही नाश्ता करायला. आदित्य काय खाऊया आज? लेट्स ईट सम स्वीट टुडे. इट्स अ गुड न्यूज. स्वीट जेलस पीपल असले की बहुत भारी वाटते की नाही. येस, लेट्स गो गाईज. आपण जाऊया आता, कारण बेल झालेली आहे आणि लेक्चर लवकरच चालू होईल आणि आम्हाला लागल्या भूक. सो टिफिन तर नंतर खायचंच आहे, बट पहिला आपण शॉर्ट ब्रेकमध्ये छोटंसं काय तर खाऊन या ना. लेट्स गो. सो आईच आम्ही आता आलो आहे वडापाव खायला. आणि वडापाव इज रिअली टेस्टी. व्हॉट आर सिंग? हां, टू गुड बाय. टू गुड. व्हॉट द हेल. हा सॉस नाही आहे, सो चांगला लागला. गाईज
फिनिशिंग. वडा पण खायला लागले, इकडे चहा पण प्यायला लागले. व्हॉट इज दिस न्यू कॉम्बिनेशन ऑर व्हॉट? वानबी वागायला राजा. wanna be what? What? अरे गाईज पिक्चर झाला इथं आता. पाणी पिणार काय? पिक्चर झाला इथं. ही सायकल वाजवत आल्यात पडली. लाईव्ह बघितलं लाईव्ह मी कसं पडलं. कडवी कसली बाधत बघ की सगळी. काय कराल ता? हात सोडून हमला अचानक हुआ या हात सोडला रे. हातून नाचला तिथे तिकडं दाब करून पडले. जाऊ काय इथं पडले. काय म्हणाली हळद लाव जरा. हळद लाव हळद. हे म्हणाली प्रणव चाट जरा ते. तू दुकानात जायचो. ए ती बती कडव घरात नाव सांगायला रे. इकडे इकडे काही पोरांच्या डेअरिंग घेते बघा. पडले तरी सायकल ए शिस्तात जाता. ए ते हँडल एवढं नीट कर. लागले सप्पाला गाईज बघा. वाटत होतं की नाही घालावं मला. गाईज हे ना मला का नाही काय तर बॅड म्हणाल हिचं बघा की चप्पल तुटलं. कर्मा हिट इन्स्टंट. कोण म्हणणं. सो गाईज आमचं लॅब ऑफ झालेलं आहे आणि सिंगनं लगेच काढला. पूल खेळायला जाव्या म्हणून कॅट काढला आणि आम्ही आता पूल खेळायला चाललोय. सो पूलचं पण आम्हाला एक नवीन लोकेशन भेटले. ते आमच्या कॉलेजच्या जवळच आहे. सो आम्ही पूल खेळून लगेच येऊ शकतोय. आणि लॅब नंतरचे लेक्चर आहेत ना. सो लॅब नंतरचे लेक्चर आहेत गाईज. त्यामुळे ते 2:35 असणार आहेत. 45 अँड यस आपण ते लेक्चर अटेंड करणार आहे. सो आपण पूल घेऊन येऊया. लेट्स गो गाईज. आम्ही आता इथं पूल टेबलला आलोय. हे बघा जरा तोंड नको भावा तुझं. ऐ ये चेहरा तुम अच्छे से देख लो. सीधा 9 पॉइंटर नाही. अरे हे आलता आमच्या टीम मध्ये होता का लास्ट टाइम आणि नुसता ब्लॅक बॉल घालवालता. 3 मॅच आम्ही असं. ओ माय गॉड. आई ग मारली का श्रुती ना खरं. वाय यू हिट मी ब्रो. का मी नाही मारलं नव्हतं काय पण. यू ओनली डॉगेश. बाय गाईज. हा लास्ट बॉल आहे आणि आम्ही जिंकतोय. मी जान्हवी आणि सिंग आहे. जान्हवी व्यवस्थित. ऑल आयज ऑन यू. ओ माय गॉड. फायनली एक बॉल तर केलाय. विनर बॉल आहे. चला परत जाऊया. लेट्स गो गाईज. आता परत आम्ही जिंकणार आहे हा बॉल गेला की. आणि परत जान्हवी चालल्या. जान्हवी ऑल आयज ऑन यू अगेन. ओह अनफॉर्च्युनेटली आज आंघोळ केली नाही जान्हवीनं. जान्हवी कसं वाटायला फर्स्ट टाइम खेळून कसं वाटायला. मजा येते ना. अंदाजे 4 बॉल मारलात बस. 3 मारलात ग तू. 3 मी 3 आणि राहिलेले सिंगनं. अंदाजे बंद इकडं. गाईज बघा नवीन ट्रिक. हे लास्ट बॉल आहे आमचा. ओ नाही पण गेला नाही. पण ट्राय तर केला ना. व्यवस्थित होता. कसं लागले गाईज. आम्ही आता हा बॉल गेला की 3 वेळा जिंकणार गाईज. एकदा जान्हवीनं जिंकवली. एकदा गाईज बघा हे वेदांत गाडी हलवणार आणि इकडे मुलींना ट्रॅप करून ठेवलाय. वेदांत व्हॉट इज दिस बिहेवियर. बी जेंटलमॅन ब्रो.
चला आम्ही तर निघालो. आम्ही चालले गाईज आता परत कॉलेजवर. आणि सिंगनं आज एकदा पण जिंकवला नाही, मी ना एकदा जिंकवलं आणि कोण जानेवाने एकदा जिंकवली. एकदा रे एकदा. आणि श्रुतीने एकदा जिंकवली. श्रुती आमच्या टीम मध्ये आलती, जान्हवी तिकडे गेली. माय गॉड लुक दिस इज स्पेशल आमरस चपाती. बिर्याणी आणला गाईज, व्हेज बिर्याणी. आदित्य यू कॅन इट दिस ब्रो. यस फॉर यू. चला एन्जॉय. यो बघा गाईज इथं पण सोडाना झालाय. नंबर काढशील रे पहिला सेमिस्टर मध्ये. पहिला सबमिशन सबमिट होते तुला आज चांगलं नाही वाटत ना, तो तुझ्या पुढे जाईल करून चुकून. माझं सगळं कम्प्लीट आहे बा. तुला यावेळेला 9 पॉईंट काढायचं आहे. मला पण 9 काढायचं आहे, अजून 7 येणार. माझा 9 होईल यावेळी. व्हॉट यू थिंक? जलस गर्ल. वी आर हॅपी फॉर यू. बरं कसं वाटलं पूल खेळून? प्राऊड टू युअर पॅरेंट्स. गुड फॉर हॅव्हिंग अ किड लाईक यू. दे आर ऑलरेडी प्राऊड ऑफ मी. Listen, first time they will feel proud that they had a child like you. They feel motivated. Oh, why don't we Jev, have another Jev. kid like him? जेव इंग्लिशच्या मॅम सारखी इंग्लिश बोलते की नाही. ते नाही, तुला पूल खेळून कसं वाटलं? हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? Nice. हुज दॅट? सिंगच्या फेवरेट सरांचा सिंग नाही, श्रुतीचे फेवरेट होते ते. तिचे फेवरेट सर जानी पण. चला टिफिन कम्प्लीट करूया. बाय गाईज. जान्हवी माझी गाडी चालवा लागल्या काय. चल चांगली आता पाडले असते. हा हे काय आहे? अरे हे जरा ब्रेक अडकते, सेन्सर खराब झाले. टाळा ना. बोना फिर भी बोना आहे दोन्ही. हळू हे बा दीदीची गाडी आहे ही. बघा जान्हवीची गाडी आहे. चालू मध्ये किल्ली काढली तरी काही फरक पडत. आम्ही मगाशी काढलेली. चला सिंग गाडी चालवायला. आम्ही आता लंच केलाय. सारखं लंच केलाय गाईज. अँड आता आम्ही PPT एडिट करायचं असं ठरलेलं आहे. लेक्चर ही काय करत नाहीत गाईज. मी यांना सांगतो किती लेक्चर करा. हे लोक लेक्चर करत नाहीत. सो चला आता बघूया काय डिसाईड होते गाईज. आता PPT बनवायची म्हणून मी ना प्रणवचा लॅपटॉप आणला आणि ही लोक पळून गेल्यात. श्रुतिक इकडं गेली, जान्हवी इकडं गेली, सिंग घरी गेला. भिकार जोटाने मला आणाय पाठवलीच लॅपटॉप आणि पळून गेल्यात सगळी गाईज. सो आता मी चाललो लेक्चरला. आम्ही जाणार लेक्चरला करणार गाईज. आता पाच झालं यांचं. लेट्स गो. सो गाईज आमचं कॉलेज संपलेलं आहे आणि भिकार चोट आत्ता आला बघा. ही पण गायब झालती गाईज सगळ्यांचं. नंतर ना आली, मग मी हिला शीट काढायला दिली. ही शीट काढल्या तिनं अर्धी माझी. काय तर काम केली, माझ्या कामाला आले गाईज. काय देतोस मला? तुला काय पाहिजे? ते काय पाणी पितेस काय? चला गाईज जाऊया आता घरी. आणि वेदांत आणि आदित्य चालल्यात वेदांतच्या घरी. कारण ह्यांना काय काम आहे तुमचं? सीट काढायचे. शीट काढायचे आहेत का जीटी मारायचे आहे? जीटी मारायचे. जीटी मारणं म्हणजे सीट काढणं असते रे. पब्लिकला काढवायलाच रे. सीट काढायला जीटी मारते म्हणाले. जीटी मारणार आहे पब्लिकला माहिती आहे. हे गाईज आता आदित्य यांच्या घरी चाललाय आणि प्रणव माझ्यासोबत आहे. काढलाय का शीटा? मग सगळ्या काढल्यात. आता एक जान्हवीला काढायला दिलती. अरे भावा एक ना किती फरक पडणार. एका ब्लॉग मध्ये काढताना फुटेज आहे माहिती. एका ब्लॉगला एक रे. अरे त्यावेळी तिला काय काम नव्हतं. अरे एका ब्लॉगला एक शीट, असे 5 ब्लॉग येणार, मग 5 शीट. आणि अरे तेव्हा शीट कुठे दिलती मी काढाय तिला? आता देणार की शीट दिलं नव्हतं, लिहायला दिलतो दुसरं काय तर. लिहायला दिलतं वेगळं, शीट काढणं वेगळं. लागते आम्हाला शीट काढायला. शीट इज बेटर बाई. शीट काढणं म्हणजे स्किल आहे. तुमच्याकडे स्किल्स नाही आहेत, तुम्हाला फक्त रायटिंगचे स्किल्स आहेत. अभी 12वीं करके आए हुए डिप्लोमा वालों को शीट निकालना सिखाएंगे. चला आदित्य बाय बाय ब्रो. सो गाईज आता आम्ही आलो आहे एका मित्राच्या घरी 11th-12th मधल्या. आणि गेस करा कोण आहे तो. त्याचं पण नाव आदित्यच आहे. सगळे आदित्यच कसे काय भेटल्यात. आदित्य पेडणेकर. वेर आर यू ब्रो? थांब तुला दाखव. बॉडी दाखव भावा तुझी. पण्या पण आला माझ्यासोबत. प्रणव इज टायर्ड. प्रणव हॅलो ब्रो.
प्रणवचं पार्सल एक घ्यायचं होतं, खरं ते अनफॉर्च्युनेटली भेटलं नाही आम्हासनी. सो एक काम तर झालं नाही, आता दुसरं काम करायला आलं इकडं. अँड येस, आदित्य आता काय पाहुण्यासने काय खायला देतो काय बघूया आपण, अशी अपेक्षा ठेवूया. बाय. सो गाईज, हिअर इज माय फ्रेंड. हाय आदित्य, हाय कर. कॅमेरा क्वालिटी चांगला नाही राज. हाय बघ इकडं आहे रे. Hi guys. कॅमेरा क्वालिटी नाही बाय, लाईट इफेक्ट. नंतर काढूया. सो गाईज, प्रॉपर जेंटलमॅन आहे. कोण मुलगी असेल तर याला DM करा. राजमुळं म्हणजे राजनं मला सगळं शिकवलंय. बोललास. राज मी काय ह्याला बघून इन्स्पायर झालोय. मी रील्स कॉन्टेंट क्रिएशन ह्याला बघून मी कसलं रील्स टाकायचं माहिती आहे जस्ट का? जोक. हे सगळं राज माप करायला आमच्या इथे करायला. आणि काही बघा, एवढा मोठा फ्लॅट आहे आमचा, इथे एकटाच राहतोय ह्यो. म्हणजे बघा तुम्ही किती लोक मोठे आहेत. ह्याच्यावर अंदाज लावा. अंदाज लावा. बाय. आता आम्ही चाललोय. आदित्य आम्हाला ड्रॉप करा खालीपर्यंत आलाय. किती Guys. चांगले फ्रेंड्स आहेत बघा माझे. सबस्क्राईब करा राजला. होय. आदित्य बोललाय म्हणला लगेच सगळ्या मुली त्यांनी सगळ्यांनी करा. मुलांनी पण करा. बाई चला रीज हो गया. मी आलो आहे घरी परत फायनली. आज जरा वेळ झाला गाईस आदित्यकडे. अँड आता आपण डायरेक्ट घरला जाऊन झोपणार, कारण किती वाजल्यात माहिती आहे काय? 7:45 वाजल्यात गाईस. कारण उद्या तर काय सबमिशन्स नाही आहेत माझं. आता ऑलमोस्ट सगळे झालेलं आहे. उद्या PBL डे आहे आणि उद्या प्रेझेंटेशन असणार आहे गाईस. सो उद्याचं प्रेझेंटेशन एक झालं की जरा मोठं होते आपण. आणि अजून 1-2 वीकच राहिले माझं कॉलेज. असं प्रिपरेशन लिव्ह भेटेल आणि एक्झामची तयारी करायला पाहिजे. 16 जूनपासून एक्झाम चालू होणार आहे. सो आय हॅव टू फोकस ऑन माय स्टडीज गाईज. अँड आपण हा ब्लॉग इथंच एंड करूया गाईज. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग गाईज. बाय बाय, लव्ह यू ऑल.